यूट्यूब चॅनलमध्ये मी अविनाश दुधे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. मीडियावरच्या फेस टू फेस या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत नामवंत पत्रकार व लेखक सुनील तांबे सर. सरांनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात सरांच्या ज्या निरीक्षण आहेत त्याची जरा जोरात चर्चा. नुकत्याच झालेल्या अमरावतीच्या व्याख्यानात सरांनी काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स मांडल्या. सर, एक त्या विषयातलाच प्रश्न विचारतो मी की तुम्ही अमरावतीच्या व्याख्यानात बोलताना असं म्हणालात की भारतीय जनता पक्ष हा मतदारांना लाभार्थी बनवण्यात यशस्वी झाला म्हणून त्यांना हे यश मिळालं. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? मतदारांना लाभार्थी बनवणं म्हणजे काय? दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना ज्या आहेत, म्हणजे आता जो काही CSDSचा जो सर्वे आलेला आहे, सेंटर फॉर स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज यांचा जो सर्वेक्षण आलेला आहे मतदानाच्या नंतरचं, त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट या सगळ्या कोणत्या योजना आहेत, म्हणजे उदाहरणार्थ शेतकऱ्यांच्या संबंधात की शेतकऱ्यांना PM किसान योजना एक आहे, म्हणजे किसान सन्मान योजना आहे, या सगळ्यामध्ये जवळपास 55 ते 60% शेतकरी कव्हर होतात. आणि त्यांनी असं म्हटलेलं आहे, त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलाखती घेऊन असं सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी जरी, म्हणजे आता मला माहिती आहे की हा सोयाबीनचे भाव पडलेले होते, MSP प्रमाणे मिळत नव्हते, कापसाचे भाव पडलेले होते, तरी शेतकऱ्यांनी महायुतीलाच मतदान केलं. याची कारणं ही या वेगवेगळ्या कल्याणकारी योजनांची आहेत आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी तिकडे मतदान केलेलं आहे. साधं आपण दुसरं लाडकी बहीण योजनेचं तर आपल्याला माहितीच आहे की लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास काही कोटी अर्ज आलेले होते आणि आपण समजा याचा बघितला, इलेक्शन कमिशनने जाहीर केलेली आकडेवारी बघितली तर महिलांच्या मतदानामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली दिसते. याच्यावरनं असं दिसतं की हे जे मतदारांना लाभार्थी बनवणं जे आहे ह्याचा वापर भारतीय जनता पक्षाने केलेला दिसतो. म्हणजे सर, भारतीय जनता पक्ष किंवा संबंधित संघ परिवारातले संघटना जे सांगत आहे की मतदारांनी हिंदुत्ववादी होत आहे, हिंदुत्वाच्या लाटेकडे तरी वळतो, असं काही दिसत नाही तुम्हाला? मला इतकं पूर्णपणे तसं वाटत नाही. काही प्रमाणात हे खरं आहे, परंतु ते कसं आहे की साधारणपणे एक त्यातला एक मतदानाचा याचा एक मुद्दा असतो, वेळेचा. आपण केव्हा ठरवतो कोणाला मत द्यायचं, तर जवळपास 46% मतदार हे शेवटच्या टप्प्यात ठरवतात कोणाला मत द्यायचं. अगोदर साधारणपणे 22% मतदार, म्हणजे निवडणूक जाहीर होते तेव्हा 22% मतदारांनीच ठरवलेलं असतं की आपण कोणाला मत देणार आहोत, महायुतीला की महाविकास आघाडीला. आणि असं देत असताना, म्हणजे असं ते सांगतात तेव्हा ते काहीतरी एक कार्यकर्ते असतात, ते त्या पक्षाशी जोडलेले असतात म्हणून सांगत असतात. परंतु हे सुरू झाल्यानंतर आणखीन काही टक्के मतदार असं असतात की ते नंतर ठरवतात प्रचारात बघून. शेवटच्या टप्प्यात भारतीय जनता पक्षाने, तुम्ही बघितलं तर लक्षात येईल, त्या हिंदुत्ववादावरती शेवटच्या टप्प्यात जोर दिलेला आहे, त्याच्या अगोदरच्या टप्प्यात नाही. आणि त्यामुळे मला असं वाटत नाही की ही जी मतं आहेत ही याच्यामुळे आहेत का, हिंदुत्ववादाला लोकांचा पाठिंबा आहे म्हणून त्यांनी मतं याला दिली आहेत भारतीय जनता पक्षाला प्रामुख्याने. अन्यथा मग त्यांना ह्या सगळ्या योजना घेण्याची गरजच नव्हती ना. कशाला केलं? एवढं आयडियॉलॉजीवरती लढवायची होती निवडणूक. तसं झालेलं नाही आहे. निदान पुरावा तसा नाही आहे. केवळ 6 महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीत उल्लेखनीय यश मिळालं होतं. असं 6 महिन्यात काय चमत्कार घडला? त्यामध्ये विरोधक ठामपणे आरोप करतोय की वातावरण तेच होतं, EMVची गडबड आहे. तुमचं काय म्हणतं? दोन गोष्टी आहेत त्याच्यात. एक पहिली गोष्ट म्हणजे जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या तेव्हा ही मोठ्या प्रमाणावरती म्हणजे गद्दारांच्या विरोधातला प्रचार होता. प्रामुख्याने शिवसेना आणि म्हणजे उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि त्यांची शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांनी केलेला होता. परंतु आपल्याला असं दिसतं त्याच्यामध्ये दोन गोष्टी दिसतात. एक म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला झालेलं जे मतदान आहे हे फक्त 52% कमी आहे याच्यापेक्षा, महाविकास आघाडीपेक्षा. याचा अर्थ लोकसभा निवडणुकीतच हे स्पष्ट झालं की लोकांना हे गद्दार आहेत ही बाब पटलेली नव्हती. फक्त आता याच्यामधनं प्रचंड यश मिळालं म्हणजे किती, तर साधारणपणे 31 जागा, म्हणजे एक जागा सांगलीची धरून की जो अपक्ष होता, पण ते विशाल पाटील हे काँग्रेसमध्ये नंतर जायचं म्हणाले किंवा ते काँग्रेसचेच होते, ते 31 जागा एकंदरीत महाविकास आघाडीला मिळाल्या 48 पैकी. आता हे यश का मिळालं, तर निवडणुकीमध्ये एक फॅक्टर जो चालतो तो असा की इंडेक्स ऑफ ऑपोजिशन युनिटी. इंडेक्स ऑफ ऑपोजिशन युनिटी म्हणजे विरोधी पक्षांच्या ऐक्याचा निर्देशांक खूप उंच होता.
लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला, कारण 48च जागा होत्या. इथे 288 जागा आहेत. तेव्हा इंडेक्स ऑफ ऑपोजिशन युनिटी एवढा उंच जाऊ शकत नाही, एवढा मोठा असू शकत नाही, कारण मतदारसंघ छोटे होतात ना, 288 मतदारसंघ. त्यामुळे आणि त्याच्याशिवाय त्यांनी ज्या प्रकारे म्हणजे तुम्ही बघितलं तर माझ्याकडे काही हजार त्यांनी GR काढले, आले होते ते तपशील सगळे याच्यामध्ये. हे जे GR काढले म्हणजे त्यांनी लोकसभेच्या निवडणुकीनंतर दुसऱ्या दिवशीच महायुतीने आपल्या विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू केली आणि त्याला अर्थातच त्याला इलेक्शन कमिशनचंही हे मिळालं. इलेक्शन कमिशनने उशिरा घेतल्या ना निवडणुका, तोही एक त्यांना फायदा मिळाला. त्याच्यामुळे खरं तर ती म्हणजे लाडकी बहीण योजना ही झाली, अधिकाधिक लोकांपर्यंत मार्केटिंग करायला त्यांना खूप वाव मिळाला त्याचा. या निवडणुकीचं विश्लेषण करताना तुम्ही एक इंटरेस्टिंग पोस्ट फेसबुकवर टाकत मला आठवतं की प्रागतिक संघटना असेल, प्रागतिक संस्था असेल, राजकीय पक्ष असेल, यांना वास्तव्याचं भान नाही. यांनी आपल्या मांडणीचा नव्याने विचार केला पाहिजे आणि विशेषतः फुले शाहू आंबेडकरांचा 24 तास जयघोष करणाऱ्यांनी आपली मांडणी नव्याने विचार केला पाहिजे. नेमकं काय केलं पाहिजे आणि असं बोलत असताना हिंदुत्ववाद्यांना ते भान आहे असं तुम्हाला वाटतं का? आता नेमकं काय केलं पाहिजे हा काही माझ्या याचा विषय नाही आहे, कारण मी काही राजकीय नेता नाही आहे. जे काय करायचं असतं ते राजकीय पक्षांनी, राजकीय नेत्यांनी करायचं असतं, परंतु भान नाही आहे हे मी सांगतो का नाही आहे. साधी गोष्ट आहे की आपल्याकडे आजही म्हणजे सगळ्या प्रागतिक लोकांचे समजा तुम्ही पोस्ट बघा, लेख बघा, पुस्तकं बघा, सगळेजण असं म्हणत असतात की ब्राह्मणेतर वाद आहे, याचं ब्राह्मणीकरण झालंय, त्याचं ब्राह्मणीकरण झालंय, विशेषतः आता ओबीसींचं ब्राह्मणीकरण झालंय वगैरे 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 अशा प्रकारची टीका असते आपल्याला. आणि भारतीय जनता पक्ष हा मनुवादी आहे, ब्राह्मण्याचा पुरस्कार करणारा आहे वगैरे वगैरे अशी टीका केली जाते. त्या तथ्य नाही असं मला म्हणायचं नाही आहे, पण मुद्दा वैचारिक भूमिकांचा नसतो. मुद्दा आहे व्यवहारामध्ये आजचं वास्तव काय आहे. आजचं वास्तव CSDSच्या सर्व्हेमध्ये पुन्हा स्पष्ट झालेलं आहे की याच्यामध्ये आत्ताच्या निवडणुकांमध्ये 63% उच्चवर्णीयांनी भाजपला मतदान केलं. मराठा कुणबी 54% मराठा कुणब्यांनी भाजपला मतदान केलेलं आहे. ओबीसीमध्ये 60% ओबीसींनी भाजपला मतदान केलेलं आहे. शेड्यूल कास्टमधले 34% शेड्यूल कास्ट म्हणजे अनुसूचित जातींनी भाजपला मतदान केलेलं आहे. 39% आदिवासींनी म्हणजे शेड्यूल ट्राईब्सनी भाजपला मतदान केलेलं आहे. हे आपल्याला जेव्हा दिसतंय तेव्हा तो आपण हे ओरडत बसण्यात काही अर्थ नाही की तो ब्राह्मणवादी आणि मनुवादी पक्ष आहे, नाही तर मग यांना कळत नाहीये का हे. तेव्हा असं काही नाही आहे. तर त्यामुळे वास्तव जरा वेगळं आहे. दुसरीकडे ही जी मांडणी करतायत आपले म्हणजे प्रागतिक लोक, ती साधारणपणे ब्राह्मणेतर अशी असते आणि त्याचा आधार असतो की हा जो हिंदू धर्म आहे या हिंदू धर्मामध्येच विषमता आहे आणि त्याच्यामुळे असं होतं. त्यामुळे जातीव्यवस्थेची कारणं हिंदू धर्मातच आहेत. अशा प्रकारे प्रागतिक लोक खरं तर हिंदू धर्मावरती टीका करतात. त्या तथ्य नाही असं मी म्हणत नाही, परंतु खरोखर धर्माला असं हे करणं, लक्ष बनवणं हे लोकांना पटत नसतं. याचं कारण असं आहे की पुन्हा एकदा सांगू म्हणजे आता त्यातला एक मुद्दा साधा आहे की आता युवाल नोआ हरारी यांचं सेपियन्स हे पुस्तक आलंय आणि त्याचा मराठी अनुवादही आहे. प्रागतिक लोकांनी त्या पुस्तकावरती चर्चा केली आहे का नाही केली? सेपियन्समध्ये त्याने काय सांगितलंय? सेपियन्सचा म्हणजे अनेक मुद्दे आहेत त्याच्यामध्ये, पण मला जाणवणारा महत्वाचा मुद्दा या संदर्भातला असा की माणसं ही फिक्शन रचण्याची जी क्षमता आहे ही फक्त माणसांमध्ये आहे. उदाहरणार्थ एका माकडाला समजा सांगितलं की बाबा रे तुझ्याकडे 4 केळी आहेत, तर त्या 4 केळ्यांपैकी 2 केळी तू देवाला दे म्हणजे मग तुला स्वर्ग मिळेल. तर माकडे याच्यावरती विश्वास ठेवणार नाही. हे फक्त माणूस विश्वास ठेवू शकतो, कारण ही जी कल्पना आहे देवाची, ही फिक्शन जी आहे ही फक्त माणसं करत असतात. ही माणसं कशासाठी करत असतात फिक्शन? केवळ कोणाला तरी गंडवणं, त्याच्याकडनं त्या फसवणं यासाठी करत नसतात, तर त्यामुळे तो समाज एकत्र राहतो. जसजसा समाज मोठा होतो तसतसा म्हणजे समजा पहिले कोण भटके होते म्हणजे ज्याला आपण म्हणतो शिकार आणि अन्न वेचणारे जे लोक होते, त्यांना देवाची वगैरे काही गरज नव्हती, त्यांना फिक्शनची गरज नव्हती. ते एकमेकांना ओळखत होते, कारण ते छोटं 2 कुटुंब एकत्र असायची. त्याच्यात काय करायचं एकत्र राहण्यासाठी, तर त्यांना एकत्र राहावंच लागायचं जगण्याच्या याच्यामध्ये संघर्षामध्ये. परंतु जेव्हा समाज मोठा व्हायला लागतो तेव्हा कुठेतरी फिक्शन लागते.
आपण नाही का शिवाजी महाराज हे आपल्याला म्हणतो ना आपण की ते महाराष्ट्राचं ऐक्याचं हे आहे, प्रतीक आहेत. ही फिक्शन आहे. फिक्शन लागते, कुठच्याही धर्माला फिक्शन लागते. ही फिक्शन गरजेची असते. हा मुद्दा पुरोगाम्यांच्या कुठच्याही याच्यामध्ये विचार म्हणजे ते जे काय संभाषित म्हणतात, डिस्कोर्स म्हणतात किंवा विश्लेषण म्हणतात किंवा मांडणी म्हणतात, याच्यामध्ये कुठेही नाही. पुरोगाम्यांनी याचा विचार म्हणजे पुरोगामी आज जे नवीन संशोधन येत आहे याचा विचार करत नाहीत. या अर्थाने ते म्हणजे मी जे म्हटलं होतं एका पोस्टमध्ये आणि मी अनेकदा म्हणतो की पुरोगामी हे आता वास्तवाचं भान त्यांचं राहिलेलं नाही. त्यांचं वास्तवाचं भान म्हणजे 19व्या-20व्या शतकातली पुस्तकांपुरतंच आहे. 21व्या शतकातलं एकही पुस्तक त्यांनी वाचलेलं नाही किंवा वाचलेलं असेल तर त्याचा आपल्या मांडणीच्या संदर्भात काहीतरी हे करायचा, विचार करायचा, तो केलेला नाही. साधी आणखीन एक उदाहरण देतो. म्हणजे उदाहरण म्हणण्यापेक्षा हे आहे की रेल्वेची भारतामध्ये रेल्वे केव्हा सुरू झाली तर मुंबई टू ठाणे हे काहीतरी 1852-53 असा काहीतरी काळ आहे, तेव्हा ती रेल्वे सुरू झाली. त्या रेल्वेचं इंजिन आज वापरात आहे का? नाही आहे. समजा ते इंजिन वापरायचं म्हटलं तर वापरता येईल का? नाही येणार वापरता. मग त्या काळातला विचार कसा काय आज चालू शकतो? एवढा साधा प्रश्न आहे. आता पुढचा मुद्दा तो म्हणजे हिंदुत्ववाद्यांना भान आहे का? हिंदुत्ववाद्यांना भान आहे का? हिंदुत्ववाद्यांना एकच भान आहे की आपल्याला सत्ता मिळवायची आहे आणि ही सत्ता मिळवण्यासाठी आत्ताचं जे पॉवर स्ट्रक्चर जे आहे याच्यामध्ये समजा मराठ्यांचा वर्चस्व आहे तर आपण अन्य जातींना पुढे केलं पाहिजे आणि ते करतायत. त्या अन्य जाती ते काय हिंदुत्ववादी म्हणून जात आहेत असं नाही. मला समजा सत्तेत वाटा मिळतो असं म्हटल्यानंतर जातात. म्हणजे साधी म्हणजे हिंदुत्ववाद्यांना भान आहे का? हिंदुत्ववाद्यांना सत्ता मिळवण्याचं भान आहे. त्यांना वास्तवाचं भान आहे की नाही हा मुद्दाच नाही. त्यांना सत्ता मिळवायची आहे. हिंदुत्ववादी सत्तेत आले ते आमचे संघवाले जे होते म्हणजे एबीव्हीपीची मुलं ती अशी उत्तम म्हणजे मी त्यावेळेला म्हणजे मी 80च्या दशकातली गोष्ट सांगतोय की त्यावेळेला भाजप कुठेच नव्हते ना. म्हणजे 1984 साली तर भाजपचे 2च खासदार निवडून आले होते. वाजपेयी पण पडले होते. त्या काळामध्ये एबीव्हीपीवाले वेगवेगळे काही फालतू कार्यक्रम असेल तरी लगेच नीट त्याची बातमी तयार करून वर्तमानपत्रात नेऊन द्यायची, असं द्यायची. त्याच्यामुळे भाजप नाही वाढलेली. भाजप वाढली कारण गोपीनाथ मुंडे हे तमाशाच्या फडावर जात होते म्हणून वाढली. त्यामुळे वास्तवाचं भान हे भाजपला आहे असं मला वाटत नाही. परंतु भाजपला आपल्याला सत्ता मिळवायची आहे आणि ती सत्ता मिळवण्यासाठी काय करायचं ते सगळं करायला त्यांची तयारी आहे. तर येणारं 2025 हे वर्ष RSSचं 100वा वर्ष 100 वर्ष पूर्ण होतं. या 100 वर्षात RSS काही बदलली का? आणि RSSला अलीकडच्या काळात RSSची जी राजकीय शाखा भारतीय जनता पक्षाला देशभर जे निवडणुकीमध्ये यश म्हणजे हे यश जे मिळतं हे RSSच्या विचारधारेला मिळालेलं यश असं अर्थ करून. RSSची स्थापना 1925 साली झाली. ती ऑफकोर्स आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे त्याप्रमाणे हेडगेवारांनी केलं आणि त्यानंतर हेडगेवार हे याच्यामध्ये पण होते काय तो हिंदू महासभेतही होते आणि हेडगेवार हिंदू महासभेचे जनरल सेक्रेटरी होते म्हणजे सरचिटणीस आणि राष्ट्र संघाचे सरसंघचालक अशी 2 पदं एका वेळेला भुजवत होते. त्यावेळेला पुण्यामध्ये एक परिषद झालेली होती. ही साधारणपणे 1932-33ची काहीतरी गोष्ट आहे. रेफरन्स बघता येईल. परंतु मार्जियाना म्हणून जी इटालियन पत्रकार आहे तिने याच्याबद्दल लिहिलेलं आहे पुस्तक याबद्दल आणि त्याच्यामध्ये तिने असं म्हटलेलं आहे की त्यावेळेला आणि तो त्यावेळेला इकडे आणि त्याचे रेफरन्सही आहेत. त्यावेळेला पुण्यामध्ये फॅसिझम परिषद झालेली होती. फॅसिझमचं स्वागत करणारी परिषद. फॅसिझम कसा चांगला आहे हे सांगण्याची एक परिषद पुण्यात झाली. त्या परिषदेला हेडगेवार होते. कवडे शास्त्री म्हणून कोणीतरी एक ग्रस्त होते ते त्याचे अध्यक्ष वगैरे होते आणि त्या फॅसिझम परिषदेमध्ये मुसोलिनीची बारेमाप स्तुती करण्यात आली. मुसोलिनीच्या कोणत्या योजनांचं किंवा कार्यक्रमांचं त्यांनी कौतुक केलं? एक ते म्हणजे सगळे नागरिकांनी सैनिक बनलं पाहिजे. 2 बायकांनी चूल आणि मूल सांभाळलं पाहिजे. 3 बायकांचा मतदानाचा अधिकार काढून घेतला पाहिजे. घेतला मुसोलिनीने. याचं कौतुक करणारे लेख वगैरे त्यावेळेला केसरीमध्ये छापलेले होते. त्यामुळे फॅसिझमचा विचार RSSमध्ये पहिल्यापासूनच होता. आजही आहे. मुद्दा तो नाही आहे.
मुद्दा असा आहे RSS बदलली म्हणजे काय की परंतु 1940, 45, 47, 55 पर्यंत मी एखाद्या गावात जाऊन संघाच्या विरोधात बोलणं म्हणजे संघाचा प्रचार केल्यासारखं होतं. कारण लोकांना संघच माहिती नव्हता, तो लोकांचा प्रचार केल्यासारखं होतं. मग संघाने याच्यामध्ये काय केलं बदल, संघाच्या असं लक्षात आलं की आपण फक्त ब्राह्मणांपुरते मर्यादित आहोत, तसं मर्यादित राहून चालणार नाही, तर आपल्याला आपलं हे वाढवलं पाहिजे. मग त्यांनी वाढवलं म्हणजे काय केलं, तर त्यांनी एक विश्व हिंदू परिषदेची स्थापना केली. विश्व हिंदू परिषद ही एकमेव संघटना अशी आहे की ज्याच्यामध्ये गोळवळकर गुरुजी हे ट्रस्टी होते. बाकी सगळ्या त्यांनी वेगवेगळ्या संघटना काढल्या. मग ABVP काढली, भारतीय मजदूर संघ काढला वगैरे वगैरे, आणि जनसंघही काढला. म्हणजे त्यांनी काय केलं, त्यांनी असं केलं की आपलं जे हे आहे ते पसरवून टाकलं. कारण का, कारण गांधी हत्येनंतर संघावरती बंदी आलेली होती. पुन्हा अशी बंदी आली तरी पण संघ कार्य चालू राहिलं पाहिजे म्हणून त्यांनी अशा वेगवेगळ्या संघटना काढल्या. आणि अशा वेगवेगळ्या संघटना काढल्या आणि त्याच्यामार्फत मग त्यांनी ती वनवासी काय कल्याण आश्रम वगैरे अशा संस्थाही काढल्या आणि तिकडे काम करायला सुरुवात केली. त्यामुळे RSS बदलली नाही का, या अर्थाने बदलली. म्हणजे जी हेडगेवारांची RSS होती तशी नाही राहिली, ती बदलली. आणि ही बदलली आणि त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात काम सुरू केलं. जसं मग ते कोण भागवत होते, वसंत भागवत यांनी काढलं महाराष्ट्रामध्ये माधव नावाचं समीकरण करायचं, माळी, धनगर आणि वंजारी यांचं. त्याच्यातून त्यांनी मग वेगळं नेतृत्व उभं केलं. हे जे करण्याचा प्रयत्न, म्हणजे त्यांनी धनगरांचे प्रश्न घेतले नाहीत, त्यांनी वंजारांचे प्रश्न घेतले नाहीत, त्यांनी माळ्यांचे प्रश्न हाती घेतलेले नाहीत, तर त्यांनी यांना सत्तेत वाटा देण्यासाठी एक आम्ही रस्ता देऊ असं दाखवलं. आणि अशा प्रकारे त्यांनी ते बदल केले आणि आजही ते बदल सुरूच आहेत त्यांचे. तुम्ही जर आपण जर का नीट बघितलं तर ते हे अशा प्रकारेच राजकारण करत असतात. त्यामुळे हा त्यांच्या विचारधारा, फॅसिझमचा विचारधाराचा प्रसार होतोय का, प्रसार होत असेल, पण फॅसिझममुळे फॅसिझमला इकडच्या जनतेने मान्यता दिली असा त्याचा अर्थ नाही. खरं तर इकडच्या लोकांना फॅसिझम म्हणजे काय हेही माहिती नाहीये. म्हणजे जे काही कवडे शास्त्रींच्या वेळेला जी काही परिषद झाली त्याच्यामध्ये जी काही भाषणं झाली त्याचं स्वागत आज करतील का कोणीच करणार नाही. त्यामुळे 1933ची ती टेम्पलेट इकडे वापरता येईल आता अशी शक्यता नाही. आणि ते काही त्यांना जे यश मिळते ते फॅसिझमचा विचार किंवा हिंदू राष्ट्रवादाचा विचार म्हणून मिळतंय हे पूर्णपणे खरं नाही. त्यांनी जो वेगवेगळ्या जातींना सत्तेत वाटा दिला त्यामुळे त्यांना ते यश मिळते. वेगवेगळ्या प्रश्नांना तुम्ही अतिशय नेमकी आणि विशेषतः महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुरोगामी वर्तुळात, सुधारणावादी वर्तुळात एक सार्वत्रिक सुरू होता की ही मॅनेज निवडणूक आहे. तर केवळ 6 महिन्यात हा चमत्कार कसं करतो या विषयातली नेमकी कारण मी मात्र तुम्ही उलगडून सांगितली. आणि फुले, शाहू, आंबेडकर विचारधारांची मंडळी वर्षानुवर्ष जी मांडणी करतात त्या विषयात नव्याने बदल केला पाहिजे हे तुम्ही मांडताय. तो बदल कसा असावा हे त्यांनी ठरवायचं आहे. आपण या विषयात आम्हाला माहिती दिली याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद.